तो यहाँ पर बाबू कोहली जिन्होंने 26 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए योगदान पारी। और बिल्कुल यहाँ पर नए बल्लेबाज मैदान के ऊपर परेश, नए बल्लेबाज मैदान के ऊपर हम देख सकते हैं परेश कड़के नए बल्लेबाज मैदान के ऊपर बिल्कुल काफी अच्छा स्कोर बनाया था इस मैदान के ऊपर 31 रन। उसमें से हम बात करेंगे तो बाबू कोहली ने 26 रनों की पारी खेली मैदान के ऊपर। टीम का स्कोर है 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाज संदेश गेंदबाजी कर रहा है। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ कश्मकश भरा क्रिकेट मैदान के ऊपर। और इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद आती भी इसके उल्लेख रिजर्व है, किसी के पास कोई मौका नहीं है। अंपायर सिग्नल, वेरी सुपर स्ट्रोक, बॉल गॉज ऑन 4 रन। थैंक यू सर। इस बार बात करेंगे तो यहाँ पर 4 रन से टीम का स्कोर बनता हुआ 35 रन बन चुका, यानी कि बल्लेबाज नए बल्लेबाज परेश के बल्ले से निकलता हुआ ये चौका और आते ही अपना इरादा स्पष्ट किया मैदान के ऊपर। और 4 रन से टीम का स्कोर बनता हुआ 3 ओवर का खेल समाप्त। टीम का स्कोर है 35 रन। पानी लेकर जाए ड्रिंक्स मेकर आपको जाना मैदान के ऊपर, क्योंकि यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। और रोडपरी टीम ने 35 रन जोड़े मैदान के ऊपर। और परेश कड़के जिन्होंने पहले गेंद के ऊपर आगाज किया 4 रन के साथ खाता खोला। सतीश के बल्ले से निकलता हुआ ये चौका बिल्कुल यहाँ पर टीम का स्कोर है 35 रन। टीम का स्कोर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। और रोडपरी टीम ने अच्छा स्कोर खड़ा किया, क्योंकि पहले ओवर की बात करेंगे तो 10 रन आते हैं। दूसरे ओवर में राकेश जिन्होंने 12 रन खर्च किया और इस ओवर में 13 रन, यानी कि बात करेंगे तो टीम का स्कोर बन चुका है 35 रन। काफी अच्छा क्रिकेट मैदान के ऊपर आप देख सकते हैं। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला, दोपहर की कड़ी धूप में कश्मकश बना क्रिकेट, रोडपरी बनाम देवी चपाड़ा के बीच यह मुकाबला चल रहा मैदान के ऊपर। देवी चपाड़ा टीम ने पहले टॉस जीता और बल्लेबाजी के लिए न्योता दिया मैदान के ऊपर रोडपरी टीम को। और रोडपरी टीम ने यहाँ पर 3 ओवरों में तकरीबन यहाँ पर 35 रन जोड़ लिया, यानी कि आने वाली 2 ओवर में ये रोडपरी टीम कितना स्कोर खड़ा कर पाएगी, ये सबसे बड़ा सवाल। रोडपरी टीम एक बहुत बड़ी टीम है, क्योंकि रोडपरी टीम का बोलबाला बहुत रायगढ़ हो या ठाणा जहाँ पर जाते हैं अपना अस्तित्व बना लेते हैं। मगर रोडपरी की बी टीम है मैदान के ऊपर। अब देवी चपाड़ा टीम की बात करेंगे तो इस साल बहुत फॉर्म है देवी चपाड़ा टीम, क्योंकि यहाँ पर देवी चपाड़ा टीम ने इस साल में बहुत बड़ा प्रदर्शन दिखाया और काफी अच्छा क्रिकेट इस साल में दिखाया। टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ पर टीम का स्कोर है 35 रन। काफी बड़ी प्रतियोगिता और www.punjabicricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता को लाइव किया जा रहा है, जो कि यूट्यूब के माध्यम से आप घर बैठे बैठे इस प्रतियोगिता का आनंद उठा सकते हैं। हमारे वैभव पाटिल थोड़ी सा मजबूर गए, उनके साथ में किरण दल भी। और इस बार बड़ा स्ट्रोक, पहले गेंद के ऊपर इरादे स्पर्श और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 6 रन। वेलकम सिंह, थैंक यू सर। तो यहाँ पर गेंदबाज का स्वागत किया वेलकम सिंह। पहले गेंद के ऊपर शानदार छक्का और छक्के से आगाज किया अपने बल्लेबाजी का परेश के बल्ले से छक्का। परेश के बल्ले से निकलता हुआ छक्का बिल्कुल यहाँ पर टीम का स्कोर 41 रन, यानी कि बड़ी स्कोर की तरफ रोडपरी टीम आगे बढ़े मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, फिर एक बार इस बार बाइक का इशारा। टीम का स्कोर अब बनता हुआ 42, यानी कि 42 रन बन चुका है। तो टीम का स्कोर है 42, यानी कि 42 रन बन चुका है। फिर एक बार सेट ऑन दी लॉग ऑफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, मगर तब तक दूसरे के लिए पलट चुका है। ये देखिए गेंदबाज ने यहाँ पर बहुत बड़ी गलती की है, क्योंकि देखा नहीं नॉन स्ट्राइक के ऊपर जो बल्लेबाज दौड़े थे, बिल्कुल यहाँ पर यदि गेंद स्टंप को लगाते तो यहाँ पर बल्लेबाज के पारी का हो सकता था। मगर 2 रन से टीम का स्कोर बनता हुआ 44, यानी कि 44 रन बन चुका है। 44 रन 1 विकेट के नुकसान पर बहुत बड़ा क्रिकेट मैदान के ऊपर। एक तरफ जहाबाज, दूसरी तरफ जिगरबाज के बीच है कश्मकश भरा क्रिकेट।
बिल्कुल अच्छी गेंद, इस बार गुडले स्पोर्ट के ऊपर गेंद को फेंका बहुत देर के बाद डॉट बॉल की समाप्ति। टीम का स्कोर अभी भी रुका हुआ, टीम का स्कोर है 44 यानी कि 44 रन। तो यहाँ पर 44 रन बन चुका है। तो चौथा ओवर में गति पर तो लेट की गेंद, यहाँ पर गेंद को खेला, गेंद डीप लॉन्ग आउट की रिजर्व है। तब तक यहाँ पर केवल सिंगल, उतनी अच्छी फील्डिंग और उतना ही अच्छा थ्रो। तब तक यहाँ पर 1 रन और टीम का स्कोर है 45 रन 1 विकेट के नुकसान पर। तो टीम का स्कोर बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो बनता हुआ, यहाँ से हम बात करेंगे तो 45 रन। लड़के अभी भी चौथा ओवर प्रगति पर 4 गेंद हो चुकी है। गेंदबाज राकेश पालेकर जिन्होंने अभी तक 4 गेंदों में 9 रन खर्च किया है। और अब तक बात करेंगे तो अभी भी 2 गेंद बाकी है। सेकंड पर बल्लेबाज है, यहाँ पर बात करेंगे तो टीम के बल्लेबाज सतीश टीम है, मैदान के ऊपर है। चलो आप ज्यादा वक्त जाया न करें दिन खिलाड़ियों को, क्योंकि काफी वक्त जाया हो रहा है। तो यहाँ पर टीम का स्कोर बनता पाया। अच्छी गेंद, बिल्कुल यहाँ पर ऑप्शन के काफी बार, मगर अंपायर का वाइड का इशारा। टीम का स्कोर बनता बा 46 रन यानी कि 40 रन। रनों को रोकना होगा तो यहाँ पर अच्छी गेंदबाजी दिखानी होगी, क्योंकि रुटपल्ली टीम की बल्लेबाजी और गेंदबाजी काफी मजबूत है। रुटपल्ली की गेंदबाजी ज्यादा मजबूत है कि यदि यहाँ पर रुटपल्ली टीम 5 ओवर में 55-60 रन बना देती है तो थोड़ा मुश्किल टारगेट होगा, क्योंकि रुटपल्ली टीम की गेंदबाजी बहुत बेहतर है। देख सकते टीम की बल्लेबाज भी बेहतर बल्लेबाजी करते हैं, मगर अब यहाँ पर इस बार बड़ा स्ट्रोक, जबरदस्त टाइमिंग, गेंद को खेला इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधे चरणों के लिए। तो यहाँ पर 50 रन कंप्लीट होते हैं, यानी कि 52 रन बन चुका है। बिल्कुल इस बार भी बड़ा स्ट्रोक, इस बार 5 लेग की रिजर्व है 4 रनों के लिए। तो बिल्कुल यहाँ पर 2 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक, जहाँ पर 10 रन 2 गेंदों के ऊपर आ चुके हैं। और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है 56 रन। 1 विकेट के नुकसान पर 56 रन, यानी कि आउट होने वाले बल्लेबाज बापू कोहली जिन्होंने 26 रनों का योगदान दिया। उसके बाद में यहाँ पर सतीश टीम है जिन्होंने 2 चौके 1 छक्का दिखाया मैदान के ऊपर। और उसके बाद में परेश कड़के जिन्होंने 1 छक्का दिखाया। 4 ओवर के बाद टीम का स्कोर है, यहाँ पर बात करेंगे तो 56 रन। अब तक 56 टीम का स्कोर है। और मैंने कहा था कि रुटपल्ली टीम यहाँ पर 55-60 रन बढ़ा रही थी तो बड़ा स्कोर माना जाएगा, मगर देखना है पर टीम के बल्लेबाज भी काफी मजबूत है। मगर आखिरी ओवर में ये इस टीम को रोल रखने हो गया, क्योंकि यहाँ पर अब तक 56 रन बन चुके हैं मैदान के ऊपर। इस मैदान के ऊपर बात करेंगे, इस पिच की बात करेंगे तो ज्यादा मददगार बल्लेबाजों को मददगार ये पिच है। जिस तरह से बल्लेबाजी खाने टीम के बल्लेबाजों ने की थी, शानदार बल्लेबाजी मैदान के ऊपर 105 रन। और प्रदीप पाटिल जिन्होंने 74 रनों की शानदार पारी के लिए मैदान के ऊपर। गेंदबाज तैयार, गेंदबाजी के लिए आखिरी ओवर समीर मात्रा आखिरी ओवर में गेंदबाजी के लिए तैयार। सेकंड बल्लेबाज है परेश कड़के। रस्सी देने वाला हमारे सम्मानीय भगवान भोईर साहब का शुभागमन उदाबा। आइए हमारे मैच के ऊपर इस बार बड़ा स्ट्रोक की कोशिश में बल्लेबाज के पारी का अंत लगता हुआ दूसरा झटका। तो यहाँ पर लगता हुआ दूसरा झटका, यानी कि परेश कुमारी का नए बल्लेबाज मैदान के ऊपर राजा पाटिल। रुटपल्ली टीम का स्कोर है 56 और लगता हुआ दूसरा झटका।
सन्माननीय संतोष कोपरकर, चंद्रकांत कोपरकर शुभाग बढ़ चुका उनका भी आभार रहा। स्वागत है गुरुदेव क्रिकेट टीम व पेंदर की ओर से आपका स्वागत है और आपसे विनती कि आप मंच के ऊपर तस्वीर लाए। रोशन यहाँ पर टीम का स्कोर 56 रन यानी कि अच्छा स्कोर खड़ा किया मैदान के ऊपर, मगर आखिरी ओवर में समीर माथुर ने झटका दिया। ये देखिए बहुत बड़ी अच्छी गेंदबाजी, सटीक लेन लाइन के साथ गेंदबाजी, बिल्कुल गोल्डन स्पिन के ऊपर गेंद को फेंका और बल्लेबाज को चकमा देती हुई गेंद विकेट कीपर की दस्ताना में। और कहते हैं ना कि चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता और बिल्कुल समीर माथुर इस ओवर की ओवर में अब तक शानदार गेंदबाजी कर रहा है। यानी कि हम बात करेंगे तो अभी तक 2 गेंद में कोई रन उन्होंने खर्च नहीं किया। फिर एक बार यहाँ की गेंद बल्लेबाज को पूरी तरह से बीट कर दिया और एक डॉट बॉल की समाप्ति। और यहाँ पर देखना है डायरेक्ट हिट की कोशिश की थी, बिल्कुल यहाँ पर देवी सपाटा टीम इस आखिरी ओवर में कमबैक करती हुई मैदान के ऊपर, जो कि 4 रन 4 ओवर में गेंदबाजों ने खर्च किए थे। स्लॉग ओवर में शानदार गेंदबाजी करते हुए बिल्कुल समीर माथुर और इस बार उड़ा करके ना और है और कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। बिल्कुल 3 खिलाड़ी आए थे मगर एक भी खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। तो टीम का स्कोर बता 57 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी भी बात करेंगे 4 गेंदे और 4 गेंदों में रोशन इस गेंदबाज ने केवल 1 रन खर्च किया और बिल्कुल यहाँ पर एक बात सफलता और गिराव पर है। तो अब अभी भी सलामी बल्लेबाज सतीश टेम्बे मैदान के ऊपर है। इसी दरमियान हमारे साई पाटिल हमारे कमेंटर तो यहाँ पर साई राजा हमारे दर्शक आ चुके हैं, उसका भी स्वागत है। आइए आप मंच के ऊपर और इस बार फिर एक बार अच्छी गेंदबाजी, पूरी तरह से लय में आ चुके हैं गेंदबाज, जो कि यहाँ पर 4 ओवर में गेंदबाजों ने ज्यादा रन खर्च किए थे और पूरी तरह से देवी सपाटा टीम को कमबैक दिलाते हुए समीर माथुर मैदान के ऊपर बिल्कुल अच्छी गेंदबाजी। टीम के बल्लेबाज आक्रामक हुए थे यानी कि सतीश टेम्बे जो कि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, उसी बल्लेबाज को यहाँ पर रोक लगाई। आखिरी ओवर और आखिरी गेंद, टीम का स्कोर है 57 रन। ये देखिए अच्छी गेंद, मैंने सिर्फ किया गेंद को, ये स्कोर के रीजन में 2 खिलाड़ी को जरूरत नहीं थी, सीधे बाउंड्री लाइन के बाहर जा रहे हैं। थैंक यू विजय, थैंक यू। इसी दरमियान हमारे सन्माननीय संतोष काशीनाथ पाटिल इनका शुभागमन हो चुका है, उनसे विनती करते हैं कि आप मंच के ऊपर आइए। उनकी तरफ से हमें 500 रुपए का डोनेशन आ चुका है। भगवान रघुनाथ पाट भोईर इनकी तरफ से हमें 500 रुपए का डोनेशन आ चुका है, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। बिल्कुल यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त हो चुका और 5 ओवर का खेल समाप्त हो चुका और 5 ओवर के बाद यहाँ पर रोडपली टीम ने स्कोर बना मैदान के ऊपर 61 रन और 62 रनों का टारगेट अब देवी सपाटा टीम के सामने होगा आने वाले मुकाबले में। क्या इस बार देवी सपाटा टीम साई राजा जब मैदान के ऊपर उतरेगी, क्या इस बार 62 रन बना पाएगी? यहाँ पर रोक लगाएगी इस मैदान के ऊपर, क्योंकि देवी सपाटा टीम के बल्लेबाज काफी ताकतवर है और इस बार क्या देवी सपाटा टीम ये 62 रन बना पाएगी? जाने के चलते साथी कमेंटर साई राजा के पास। पानी में इशारे करने
धन्यवाद योगेश. पाणी आण पाणी. महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपती महाराज संभाजी महाराज आणि हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी साईनाथ राजे आपलं सहर्ष स्वागत करतोय. यावेळी दोन संघा म्हणजे आपण अस्तित्वाची लढाई बघू शकतोय. देवीचा पाडा पक्ष रोडपाली, तर रोडपाली संघाने या ठिकाणी 5 षटकांचा तब्बल खेळ करत 61 धावांचा धावा खेळून काढले आणि 62 धावांचा या ठिकाणी आव्हान ठेवले. तो म्हणजे देवीच्या पाडा संघासमोर येणारे षटक 5 असतील आणि गरज असणारी ती मात्र 62 धावांची. तर आपण नक्कीच पनवेल टेनिस cricket.in लाईव्ह मॅचेस आपण या ठिकाणी बघू शकतोय. संदीप वास्कर पेठ CEO, किरण दळवी, वैभव पाटील, केतन दळवी, अक्षय भगत, नरेश भोर यांच्या माध्यमातून धन्यवाद. तर यावेळेस सैराट आणि झिंगाट जोडी आपण मैदानावरती बघू शकतो. देवीचा पाडाचा स्ट्राईक एंडला मात्र राकेश आणि सुजय अशी सलामीची जोडी आपण देवीच्या पाड्या संघामधून बघू शकतोय. येणारे षटक 5 असतील आणि गरज असणारे ते मात्र 62 धावांची. बारा 12.25 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. कारण जबरदस्त या ठिकाणी आपण मॅनेजमेंट बघू शकतो. व्यवस्थापन जर बघितलं वाखाणणे व्यवस्थापन आपण बघू शकतोय. गोलंदाज मात्र सांख्यिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील देखील पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. सदेश खडके एक जबरदस्त गोलंदाज रोडपाली संघाचा. राकेश यावेळी स्ट्राईक केला उजव्या हाताचा फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकला आपण बघू शकतोय. फलंदाज यावेळी सुजय. तर मुकेश स्ट्रायकर अंपायर आणि विकास अशा आपण अंपायरची जोडी बघू शकतोय. HD अंपायर यावेळी मैदानामध्ये. गोलंदाज तयार सांघिक कट आणि वैयक्तिक कट पहिलं षटक यावेळी जबरदस्त फटका. नो मॅन्स लँडच्या चेंडूवर जबरदस्त फटका खणखणीत चौकार खेचून काढतो यावेळी फलंदाज राकेश. जबरदस्त फटका आपण बघितला. राकेशच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉट फील्ड होत आहे तोपर्यंत अवधी होता फलंदाजांना 1 धाव जमा करण्याचा. दोन चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. P1 मध्ये षटक हाताळतोय फलंदाज यावेळी सदेश खडके. धावण्याचा फलंदाज सुजयला आपण बघू शकतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. विनंती असेल आयोजकांना की तिसरा पंच आपण सचिन कोपरकर यांना विनंती असेल की आपण थर्ड अंपायर साठी जायचंय. दोन चेंडूचा वाजवी खेळ संपल्यानंतर P1 मध्ये जबरदस्त षटक हाताळतो यावेळी संदेश. लॉलीपॉप चेंडू बरार जबरदस्त फटका षटकार. धन्यवाद कल्पेश. यावेळी स्वागतात माझे सहकारी 6वा फलंदाज आहे तो त्याने षटकाराने खातवले. जबरदस्त यावेळी स्कोरिंगची भूमिका आपण पार पाडत असताना कल्पेश जबरदस्त स्कोरर. धावसंख्येचा विचार केला 1 और 1 11 म्हणजे धावसंख्या होती ती मात्र धावफलका होती 11 धावा. 0 कडे बाद.
समोरच्यांना किती देतात त्याच्यावर सांग मला पटकन यावेळेस मात्र प्रेशर बघू शकता आपण गोलंदाजी जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं. थर्ड मॅन सीमारेषा बाहेर जाणार यातील मात्र चेंडू बरार चौकार. तुला तुला कामाचं मी तुला एवढं सांगतो तुला जर कामाचं तुम्ही सांगते की नाही मला माहिती कॉम्पिटिशन बाजारात असतो. धन्यवाद. तर यावेळेस आमच्या मंडळासाठी संतोष काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं डोनेशन आलंय. धन्यवाद सर. यावेळी धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागतात. अप्रतिम सुरुवात मी म्हणेन यावेळी देवीच्या पाटील संघाच्या माध्यमातून 15 धावा धावफलके लागल्यात. अद्याप षटकातील पिओन मध्ये कशी खेळी करत याचं जास्त उदाहरण दोन्ही फलंदाच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. गोलंदाज मात्र 15 धावा खर्च करतो. अद्याप षटकातील 2 चेंडूंचा वाजवी केला. बाकी पिओन मध्ये अप्रतिम फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू फरार होईल का? यावेळेस मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकच धाव लभेल. एका धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचायचं मात्र 16 या धावसंख्येवरती पिओन या षटकातील अंतिम चेंडू प्रगती मतावर. राकेश पहिल्या चेंडूवर जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं होतं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकार घेतला होता. अप्रतिम फलंदाजी देवीचे कारण तो खूपच यावेळी खेळाडूच्या माध्यमातून शेवटचा चेंडू मोठा फटका. मात्र यावेळी नो मॅन लँडच्या चेंडूमध्ये चेंडू बरोबर होत आहे. चौकार. अप्रतिम फलंदाजी. धन्यवाद यजमान सर. यावेळी षटक क्रमांक पहिला पिओनचा षटक संपलाय आणि मात्र P2 ला सुरुवात होत आहे. एका षटकाचा विचार केला. धावफलकावरती धाव लागले ते मात्र 20 दुहेरी अंक 2 दशकामध्ये धावफलक यावेळी 7 डुलून येत आहे. धावसंख्येचा विचार केला 20 धावा यावेळी धावफलकावरती बघू शकतोय. फलंदाज आज बघितला अप्रतिम छान. मात्र डावऱ्याचा फलंदाज यावेळी सुजय अप्रतिम खेळी करत एक चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून 20 धावा धावफलकावरती लागल्या. खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजासाठी अनुकूल असणारी खेळपट्टी यावेळी कुलदैवत क्रिकेट क्लब पेंदर यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळपट्टी केली. जबरदस्त भूमिका त्यांची बघू शकता आपण. कुलदैवत क्रिकेट क्लब पेंदर यांच्यासाठी खेळपट्टी त्यांनी उभारली आहे. जबरदस्त खेळपट्टी. यावेळी एंड बदलतोय. गोलंदाज यावेळी सुरुवात होते. चिंटू आलाय. मात्र चिंटूला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण पिवटमध्ये गोलंदाजांनी 20 धावा खर्च केल्या. 20 धावा लागेल आणि स्टँडिंग फिल्डिंग करावी लागेल. यावेळीच रोडपाली संघाचा विचार केला. आताच झालेल्या मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. मात्र यावेळी जबरदस्त प्रहार. चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त चौकार. यावेळी चौकारानं विचार केला तर धावफलकावरती धावा लागतात. ते मात्र 2 डझनामध्ये 24 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी सुजय यांच्या माध्यमातून. गोलंदाज मात्र चिंटू यावेळी पहिल्या चेंडूवर एक चौकार करतो. यावेळी जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. चेंडू बराबर होत आहे. चौकार. अप्रतिम फलंदाजी.
यावेळेस धावसंख्येचा विचार केला 28 धाव धावफल करावी लागतात. इनका जवाब पत्थर से यावेळेस अप्रतिम फलंदाजी सुजय मात्र एक फलंदाज मात्रे डावऱ्यात मात्र यावेळेस देवीच्या पाडचा संघाचा सुजय मात्रे अप्रतिम फलंदाजी चौफेर फटकेबाजी P2 मध्ये कशी केल्याचे यावेळी जागतं उदाहरण पेटून देत आहे. फलंदाज मात्र चिंटू सांख्यिक कोटीतील दुसऱ्याने वैयक्तिक कोटीतील पहिले षटक हाताळण्यासाठी तयार. षटक क्रमांक दुसरा यातील तिसरा चेंडू यावेळी जबरदस्त प्रहार नो मॅच लँडच्या मध्ये चेंडू पळतोय मिड विकेट सीमारेच्या बाहेर सावकारासाठी यावेळी हॅट्रिक संपादित केली. धन्यवाद. या दिवसातील आपण चौकारांची दुसरी हॅट्रिक बघू शकतो सुजय यांच्या फलंदाजी मार्फत अप्रतिम फलंदाजीचं. चिंटू मात्र नाराज असेल कारण फलंदाज साईना वैरा झालाय. जबरदस्त ब्लॉकॉल मध्ये टाकलाय मात्र चेंडू काही काळानंतर यावेळी निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावरती धावा लागले ते 32 धावा धावा चेंडू यावेळी डॉट घेतो यावेळी फलंदाज सुजय मात्रे. राकेशचा विचार केला हा देखील जबरदस्त फलंदाज आहे. फलंदाज तयार होते चेंडू चौथ्या चेंडूवर कमबॅक दाखवला होता मात्र फुलटॉस चेंडू कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा 5वा चेंडू यावेळी निर्धाव खेळतोय. यावेळी जबरदस्त फटका फायनल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत रसरशीत चमचमीत षटका. कुठारी संघाचा संघनायक तसेच तोलाचा मजकूर संघाचा संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण इथे मंचाशी तर यावेळी धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकी लागेल मात्र 38 धावा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. P1 आणि P2 मध्ये अप्रतिम वाखाणण्यात होती. आपलातून ड्रायफ्रूट फलंदाजी आपण बघितली सुजय आणि राकेशच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण 18 चेंडू असतील आणि गरज असणाऱ्या मध्ये माझ्यासाठी सहकुणक सांगतात की अद्याप 18 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 24 धावांची गरज असणार आहे. जोपर्यंत राकेश आणि डावऱ्याचा एक तुफानी फलंदाज असेल मैदानावरती तोपर्यंत धावांचा डोंगर उभा करेल यात मात्र शंका नाही. बोलताय यावेळी बॅक टू द क्रिकेट षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. टॉस साठी पुन्हा एकदा तलोजी मजकूर संघाचा संघनायक तसेच कुठारी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण मंचासमोर यायचं आहे. त्वरित 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागतात 38 धावा. तुला एक टेबल बनवायला सांग ना मोठा असा हा बसायला हे बनवून दे मग 3 पायावर. तर यावेळी तलोजा मजकूर सहकारी खारघर इथे चालू असलेल्या मॅचेस मध्ये देखील पहिला राऊंड जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन तलोजा मजकूर टीम हार्दिक शुभेच्छा देतात. मात्र यावेळी बॅक टू द क्रिकेट फलंदाज षटक क्रमांक 3 प्रगती पथावर वापरमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. यावेळी चेंडू लांबांच्या क्षेत्राकडे येणार उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धावांचा अवधी होता. एका धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती. ड्रायव्हर पाटील स्वागत आहे आपला देखील मंचावरती. कुठारीचे आमचे जावई बापू यावेळीच आपण 2 अस्तित्वाची लढाई बघाल पुढच्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांनी मात्र एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. गोलंदाज राजा पाटील पहिला चेंडू मात्र ब्लॉकहोल मध्ये टाकला होता आणि त्यावर ती मात्र 1 धाव खर्च केली होती. मात्र यावेळी तुफानी फलंदाज डावऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज यावेळी स्ट्राईक लावा सुजय मात्रे. सुजय मात्रे यावेळी स्ट्राईक केला मात्र गोलंदाज तयार होत आहे. उलटा चेंडू खालती
क्षेत्ररक्षण उभा दोघं आहे जण आले. मात्र आता 2 बिघाड आणि काम बिघाड चेंडू फरार चौकार याला म्हणतात शिवरात्रीच्या दिवशी एकादशी तो पण उपाशी आणि मी पण उपाशी धन्यवाद डीजे मास्तर तर नाणेविकेसाठी आमंत्रित करतो यावेळेस भगवान भोईर साहेबांना विनंती करतो का शुभ असते पेंदर विपक्ष फुटारी या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण नाणेफेकी करायची एक जोरदार काढले आपल्या सुजय म्हात्रेसाठी खणखणीत रसरसीत आणि चमचमीत फलंदाजी चौफेरी फलंदाजी करतो यावेळेस साईरा वायरा झालेला फलंदाज यावेळी फलंदाज सुजय म्हात्रे अप्रतिम वाखाणेजोगी फलंदाज यावेळी तयार जबरदस्त बडका क्रिकेटचं सौंदर्य तडमॅन सीमारेच्या बाहेर चेंडूवर आरचौकार तर सामना 4 षटकांचा असणार यापुढे सामना तर धाव संख्येचा विचार केला माझ्यासाठी सहगुणक कल्पेश भोईर सांगतात की यावेळी धाव संख्या 47 तलोजा मजकूर यावेळी नाणेफेकीचे कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लक तलोजा मजकूर टीम जबरदस्त फटका नो मॅन्स लँडचा चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षण चकवा देऊन जाते चेंडू परार चेंडू जाऊन पोहोचला तो म्हणतात सावकारात आणि धावसंख्येचा विचार केला 51 धावबल केला लागतात मात्र वैयक्तिक सुजय मात्रे खेळतो तो 41 जबरदस्त गोलंदाजी एक जोरदार झाल्या सेंचुरी मारेल का हा मोठा प्रश्न आहे आता गोलंदाज तेवढ्या ताकदीचा यावेळी उलटा चेंडू स्टिअर गेलाय चेंडू बरा चौकार तेरा चेंडू मध्ये तब्बल 45 धावांची एक भारदस्त केली करणारा जबरदस्त तुफानी फलंदाज सुजय म्हात्रे 5 धावा जर काढल्या तर आजच्या दिवसातील मी म्हणेन माफ करा दुसरा अर्धशतकी पारी खेळणारा फलंदाज असेल पहिला प्रदीप पाटील यांनी देखील 74 धावांची नाबादी खेळी केली होती जबरदस्त फटका चेंडू गाडी क्षेत्ररक्षण मात्र यावेळेस जीवदान लाभतोय एकच धावला वेळ एका धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो यावेळेस 56 धावा पाणी घेऊन जायचंय आयोजकांना विनंती असेल की पाणी घेऊन जायचंय आपण तर बोटल फिरवतो भैया ए भैया ए भैया तर अग्रणी कोल्यांची आराध्य दैवत आपण बघू शकतो एकविरा मातेला पुन्हा एकदा चेरणी नतमस्तक होतोय आणि आलेल्या तमाम रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय येणारे चेंडू 12 असतील मात्र गरज असण्याची मात्र हाफ डझन 6 धावांची विस्फोटक फलंदाजी सुजय म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रदीप पाटीलचा जर विचार केला तर त्यांनी 74 धावा म्हणजे पहिली हाफ सेंचुरी आता उस्मान पटेल यांचा आताच अपडेट मी बघितलं कल्पेश भोईर 24 चेंडू मध्ये 104 धावा उस्मान पटेलने अप्रतिम फलंदाजी जबरदस्त फलंदाजी केली यावेळेस उस्मान पटेल यांनी मात्र यावेळी तशीच फलंदाजीचा एक जास्त उदाहरण भेटून देत आहे सुजय म्हात्रे अप्रतिम फलंदाजी वैयक्तिक विचार केला अद्याप 46 धावांवरती खेळतोय हा फलंदाज यावेळी सतीश टेंबे षटक क्रमांक 14 प्रगती पथावर हलक्या हाताने स्टीअर केलं मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे एक धाव लावेल एका धावाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला तो मात्र 58 या धावसंख्येवरती अद्यापही माफ करा 57 धावा होतात येणारे चेंडू अद्यापही असतील 11 आणि गरज असण्याची मात्र 5 धावांची
राकेश आधी की जबरदस्त भागीदारीचा विचार केला, पार्टनरशिप जबरदस्त होतं. यावेळी हलके हातात इक्का दुक्का से बात बनने वाली है, म्हणून हा फलंदाज इक्का दुक्का म्हणजे एकेरी आणि दुहेरी धावेला प्राचारण केलं जातं. मात्र यावेळेस धावसंख्येचा विचार केला, आता मात्र गरज आहे चौका, मात्र त्याला देखील जर चौकात ठोकला तर हाफ सेंचुरी यावेळी सुजय म्हात्रे यांची पूर्ण होईल. यातील मात्र शेंगा फलंदाज तयार होत आहे. यावेळी मोठा फटका, यावेळी चेंडू परार होईल का, चेंडू परार आणि हाफ सेंचुरी पूर्ण. जोरदार टाळ्या यावेळी सुजय म्हात्रेसाठी. अप्रतिम वाखाणण्यात होती फलंदाजी, आपल्यातून फलंदाजी, ड्रायफ्रूट फलंदाजी आपण बघितली सुजय म्हात्रे यांच्या माध्यमातून. विन विन सामना जिंकलाय. यावेळी धन्यवाद डीजे मास्टर. यावेळी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार करता झालाय नो डाऊट सुजय म्हात्रे. अप्रतिम फलंदाजी, 16 चेंडूमध्ये तब्बल 51 धावांची नाबादशी केली करणारा देवीचे बारचा अष्टपैलू खेळाडू सुजय म्हात्रे यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. यामध्ये नक्कीच माझे साथी सहगुणक सांगतात की 9 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश आहे. अप्रतिम फलंदाजी सुजय म्हात्रे यांच्या माध्यमातून. मात्र आमचे पंच मुकेश आणि विकास खरंच आपलं स्वागत करतोय आणि आभार, कारण आपलं सहकार्याची भावना अतिशय चांगली आहे. सुजय म्हात्रे मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. संतोष पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. जबरदस्त मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी बघू शकतोय आपण. सुजय म्हात्रे यावेळी मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. जोरदार टाळ्या सुजय म्हात्रे. जबरदस्त फलंदाजी, 51 धावांची भारदस्त केली करणारा तर सचिन कोपरकर यांना विनंती असेल पंचांसाठी आपण जायचंय. तसेच विठू कोपरकर जबरदस्त बनवतात आपल्या संघासाठी. विनंती असेल विठू कोपरकर यांना की आपण पंचांची भूमिका यावेळी पार पाडायची आहे. तर यावेळी चालू असणारा द्वितीय फेरीतील सामने म्हणजे नक्कीच आपण बघू शकतो तोलोदा मजकूर विपक्ष. सामना 4 षटकांचा असेल. तर प्रथम पूर्वाधासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर एक जबरदस्त करोले गावचा बुलंद आवाज योगेश मडवी यांना द्यायचं. योगेश आपण रोशन पाडे.